नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, नवीन पिढीच्या रेसा तंत्रज्ञानाच्या या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पाऊस ही एक अशी गोष्ट आहे ज्याची प्रत्येक शेतकरी दरवर्षी वाट बघत असतो, परंतु शेतात पडणारा पाऊस हा प्रत्येक शेतात सेम रिझल्ट देतो का? नाही। त्याचं कारण काय? काही जमिनी किंवा प्रत्येक माती ही वेगवेगळी असते। कुठे माती ही पाईप सारखं काम करते, म्हणजे येणारा पाऊस हा पाईप मधनं वाहून गेल्यासारखा वाहून जातो। कुठे कुठे माती ही साठवणीचं काम करते, म्हणजे वरच्या थरामध्ये पाणी साचून राहतं। परंतु सगळ्यात चांगली माती कुठली? तर जी हे येणाऱ्या पाण्याला ॲम्प्लिफाय करते। आता ॲम्प्लिफाय म्हणजे काय? तर ॲम्प्लिफायर म्हणजे काय असतो? थोडक्यात म्हणायला गेला तर एक असा घटक जो येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं जो आहे तो रिझल्ट किंवा त्याची ताकद वाढवून ती तुमच्यापर्यंत येते। थोडक्यात माईक हा येणारा छोटासा आवाज हा ॲम्प्लिफाय करून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांसमोर किंवा आपल्याला त्याची ताकद वाढवून येतो। म्हणजे छोटेसे येणारे सिग्नल, या सिग्नलची ताकद वाढवण्याचं काम हे ॲम्प्लिफायर करतं। अशीच माती जी ॲम्प्लिफायरचं काम करते तीच चांगली माती ठरते। तर ही अशी सॉइल ॲम्प्लिफायर माती म्हणजे कोणती माती? ती माती सगळ्यात जास्त फायद्याची ठरते, आणि ही माती फायद्याची ठरते कारण तिचं इंजिन असतं जैविक कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन। ज्या जमिनीचा जैविक कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन चांगला असतो तीच सॉइल ॲम्प्लिफायर म्हणून काम करते। आता थोडक्यात ही आपण संकल्पना समजून घेऊयात। जसं की आपण म्हणतो की ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय करायचं, तर आपण जर पाण्याला किंवा पावसाला इनपुट समजलं तर ते मातीमध्ये जाताना त्याचं प्रोसेस हे ऑर्गॅनिक कार्बन किंवा जैविक कर्ब करतो, आणि त्याचं आउटपुट म्हणजे तुमचं उत्पादन कित्येक पटीनं वाढवण्याचं काम हा जैविक कर्ब करतो। आणि म्हणून येणाऱ्या पावसाचं तुम्हाला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे हे तुमच्या जमिनीतला जैविक कर्ब ठरवतो। जैविक कर्बाचा किंवा ऑर्गॅनिक कार्बनचा सगळ्यात पहिला उपयोग हा आहे तो म्हणजे त्या मातीची जी संरचना आहे तो सुधारतो, मातीचा पोत सुधारतो। माती का महत्वाची आहे? कारण येणारं पाणी, थोडक्यात जर विचार करायला गेला, पावसाचं पाणी हे त्या जमिनीमध्ये झिरपणं महत्वाचं आहे, म्हणजे त्याला ते जमिनीमध्ये झिरपण्याची ताकद हवी। दुसरी, ते जमिनीमध्ये स्टोअर होणं महत्वाचं आहे, म्हणजे त्याचे ते स्पेस हवा। आणि तिसरी, मुळांच्या वाढीसाठी नुसतं पाणी गरजेचं नाहीये, तर हवा असण्याची गरज आहे। तर ह्या तिन्ही घटकाचा समतोल राखण्याचं काम हा ऑर्गॅनिक कार्बन करतो, आणि तो त्यासाठी अत्यंत गरजेचा असतो। एकाच जमिनीमध्ये सेम डोस, सेम खताच्या मात्रा देऊन रिझल्ट वेगवेगळा काय येतो? त्याला कारण आहे, त्याला कारणीभूत किंवा त्याच्यासाठी महत्वाचा घटक ही जैविक कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बनच आहे। त्या मातीचा CEC, त्या मातीमध्ये जे घटक अन्नद्रव्य झाडासाठी लागणारी, जी झाडाला अपटेकसाठी लागणारी असतात ती अवेलेबल करून देण्याचं महत्त्वाचं काम किंवा त्यासाठी असणारा महत्त्वाचा घटक सुद्धा ऑर्गॅनिक कार्बनच आहे। ऑर्गॅनिक कार्बन जर मातीत व्यवस्थित नसेल तर पाण्यामुळे किंवा पावसामुळे नायट्रोजन लीच आउट होणे किंवा पोटॅश हा विरघळून जाणे ह्यासारखे प्रकार घडतात, किंवा जमिनीत अवेलेबल असून सुद्धा मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ही झाडास योग्य त्या प्रमाणात मिळत नाही। ह्यासाठी म्हणून जमिनीमध्ये असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित झाडांना होण्यासाठी म्हणून किंवा मुळाद्वारे ती झाडांना मिळण्यासाठी, त्या अपटेकसाठी ऑर्गॅनिक कार्बन हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। ऑर्गॅनिक कार्बन शिवाय जर तुम्ही मातीला खत दिलं तर माती ते खत खाऊन टाकते, परंतु ऑर्गॅनिक कार्बन व्यवस्थित असणारी माती हे खत झाडांना व्यवस्थित पुरवते। पाऊस पडल्यावरती मातीत घडणारी एक खूप महत्त्वाची घटना म्हणजे जैविक विस्फोट। जैविक विस्फोट म्हणजे काय? मातीत असणारे सूक्ष्मजीव जे असतात त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते, परंतु ह्या जैविक घटकांसाठी किंवा ह्या जैविक जीवांसाठी म्हणून त्यांचं जे खाद्य आहे ते सुद्धा आहे ऑर्गॅनिक कार्बन। त्यांच्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये असणारे सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट्स हे झाडांना आहे त्या प्रमाणामध्ये आपण देऊ शकत नाही, किंवा उपलब्ध असणारे जमिनीमधली खतं ही झाडं तुम्ही दिलेल्या प्रकारामध्ये खात नाहीत, तर त्यांना झाडाला लागणाऱ्या प्रकारामध्ये कन्व्हर्ट करायचं कार्य ते करतं सूक्ष्मजीव, आणि ह्या सूक्ष्मजीवांचं अन्न असतं ऑर्गॅनिक कार्बन। त्यासाठी म्हणून जमिनीमधला ऑर्गॅनिक कर्ब हा व्यवस्थित प्रमाणात असणं फार गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या मातीमध्ये असणारं खत हे तुमच्या झाडाला योग्य प्रमाणात मिळू शकत। ऑर्गॅनिक कार्बन हा तुमच्या मुळांना सुद्धा इंटेलिजंट बनवतो। झाडांची मुळं
ही खोलवर जाऊ शकतात. ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन खूप चांगल्या पद्धतीने असतो, ती खोलवर गेल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, झाडाचा अपटेक वाढतो, झाडांचे शूट्स सुधारतात, त्यामुळे झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हा ऑर्गॅनिक कार्बन किंवा हा जैविक कार्बन हा मल्टीप्लायरचं काम करतो. म्हणजे काय तर तुमच्या मातीमध्ये अवेलेबल असणारं पाणी हा 5 ते 10% चांगल्या पद्धतीने झाडांना अवेलेबल करून देतो. असणारी सर्व अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रिएंट्स हे 30 ते 40% त्याचं प्रमाण झाडांना उपयुक्त असं करून देतो. आणि सूक्ष्म जीवांचं प्रमाण हे कित्येक पटीनं वाढवतो. त्यामुळं या सर्व गोष्टींसाठी म्हणून जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच या पावसाळ्यामध्ये तुमच्या मातीत असणारा हा ॲम्प्लिफायर म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, जैविक कार्बन हा जर व्यवस्थित असेल आणि चांगल्या प्रमाणात मातीमध्ये अवेलेबल असेल तर तुमच्या मातीला द्यावे लागेल किंवा तुमच्या पिकांना द्यावे लागेल कमी प्रमाणात खत. त्या पाण्याचा पुरेपूर वापर त्या जमिनीला होईल. जमिनीमध्ये होणारे हार्मोन्स, झाडातले हार्मोन्स व्यवस्थित राहिल्यामुळे क्रॉप स्ट्रेसमध्ये जाणार नाही. प्रत्येक पिकाची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढेल आणि आपल्याला मिळेल भरघोस उत्पादन. त्यामुळे लक्षात ठेवा, पाऊस कंट्रोल करणं आपल्या हातात नाहीये, परंतु जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवून जास्त पाऊस झाला तर त्याच्यापासून होणारी हानी सुद्धा आपल्याला टाळता येईल. आणि कमी पाऊस झाला तर किंवा मध्ये मोठा खंड पडला पावसाचा तरीही पिकाचं होणारं नुकसान जमिनीतल्या या एका जादूमुळे तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवता येईल. म्हणून आपल्या जमिनीचा जैविक कार्बन किंवा ऑर्गॅनिक कार्बन ह्या पावसाळ्याआधी सुधारून घेऊयात आपण. तुमच्या जमिनीचा जैविक कार्बन किंवा ऑर्गॅनिक कार्बन किती आहे हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.